त्यानंतर बोलूया उत्तर महाराष्ट्राविषयी। आपले प्रतिनिधी भूषण चिंचोरे आपल्यासोबत आहेत। भूषण, उत्तर महाराष्ट्राला किती स्थान दिलं गेलंय महायुतीकडून या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये? विक्रांत, नक्कीच आपण बघितलं या निवडणुकीमध्ये महायुतीला उत्तर महाराष्ट्रात घवघवीत यश मिळालेलं आहे आणि मंत्रिपदांमध्ये देखील उत्तर महाराष्ट्राचा वाटा हा चांगला असणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे। किमान 7 ते 8 मंत्री उत्तर बर महाराष्ट्रातून महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये शपथ घेणार आहेत। जर जळगाव जिल्ह्याचा विचार केला आपण तर जळगाव जिल्ह्यातून पालकमंत्री असतील गुलाबराव पाटील, त्यांना या मंत्रिमंडळात पुन्हा संधी मिळणार आहे, ते स्पष्ट झालेलं आहे। शिंदेच्या शिवसेनेतून जळगाव जिल्ह्यात 5 जागा ज्या आहेत ते निवडून आलेल्या आहेत आणि त्यामुळे गुलाबराव पाटील यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार आहे। तसेच गिरीश महाजन यांची पुन्हा मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याचं निश्चित झालेलं आहे। तसंच अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून अनिल पाटील असतील, त्यांना मंत्रिपद मिळणार आहे। आपण जर नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर छगन भुजबळ, नरहरी झिरवाळ असतील, तसेच माणिकराव कोकाटे यांना देखील यावेळी मंत्रिपदाची संधी मिळू शकते। तसंच दादा भुसे, जे शिंदेच्या शिवसेनेचे हो महत्वाचे नेते नाशिक मधले मानले जातात, त्यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार आहे। सलग 3ऱ्या कॅबिनेटमध्ये दादा भुसे जे आहेत त्यांचा समावेश असेल। जर धुळे जिल्ह्याचा विचार केला तर गेल्या खरंय भूषण, खरं तर सगळीच समीकरणं साधण्याचा प्रयत्न हा महायुतीच्या नेत्यांकडून, महायुतीकडून केला जातोय, तीनही पक्षांकडून केला जातोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।